पाय नको दिसायला पाय नको दिसायला आपला धुळे जळगाव नंदुरबार आजूबाजूना परिसरमा जी आयराणी भाषा जटलोम शेतटला संपूर्ण खानदेशना भाऊ बहिणीतले मन बट ठसले रामराम बर का दादा हे जे आयराणी फेसबुक आपला गिरडेत ना आटला ज्या रमेश भाऊ धनगर हे शिक्षक शेत कवी बी आणि रसिक सुद्धा आहेत त्यासनी हे जे फेसबुक आपला खानदेशना लोकेसले आयराणी भाषा आयराणी बोली भाषामा जे काही साहित्य ते कितलं दमदार आहे येणे जाणीव आपला संपूर्ण समदा पट्टा खानदेशीतले वाले जोईजे आणि आयराणी बोली भाषेनं महत्व काय शे हे समजेवाले जोईजे याना करता त्यासने ही सुरू करेल मी प्रथम पहिले मात्र त्यासनं धन्यवाद आणि आभार भी व्यक्त करत की त्यासनी 2 महिन्यापासून हा आयराणी बोली भाषामा अनेक कवी कलावंत लेखक साहित्यिक असले त्यासनी संधी दिली आणि त्यानावर बराच कवी लेखक कवी या ज्या उन्हात त्यासनी या फेसबुकवर आपापला परिखाल जे काही आयराणी भाषामा खानदेश भाऊसनं पुढे जे काही मांड त्यासनं मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करस आणि आज शेवटना दिवस हाई संधी म्हणजे आपण म्हणतोस की बस सुरुवात आणि त्यावालं शेवटनं जे काही उत्तरायण म्हणतात आपण त्याला ते करा करता तेसने आमले संधी दिनी त्याबद्दल मी पुन्हा तेसना धन्यवाद व्यक्त करस तर आयराणी भाषाले बराच वर्षापासून ती चालत येईल आणि टिकणी राहिली आणि आपले ती ऐकायला भेटी राहिली परंतु तिनं वजन वाढा करता तिना काहीतरी शाळामा अधिकाधिक बोली भाषामा धडा यावं करता कविता यावं करता अनेक बट्टा आपला साहित्यिकच भाऊसना समजाचा प्रयत्न येतच त्यांना करता हा एक आपला सुद्धा सगळ्यांचा प्रयत्न आहे तर प्रत्येकने आपला परिखाल कोणी पौराणिक कथा सांगेलेत कोणी सामाजिक कथा सांगेलेत कोणी ऐतिहासिक सांगेलेत कोणी वेगवेगळ्या पारंपरिक चालीरीतीचा गाणं म्हणेलेत अतिशय चांगलं आहे आपला आयराणी बोलले अधिक महत्व अधिक वजन यावाले जोईजे आणि तिनं मान वाढले जोईजे ही तुमने आमने समजाची जबाबदारी म्हणे सर आता या कार्यक्रमना शेवटनी सांगता करा करता आमनी निवड रमेश भाऊ धनगर यसनी आमनी निवड करी पुन्हा त्यासना धन्यवाद व्यक्त करस आणि मला एक कार्यक्रमले पहिले आयराणी भाषानं एक गाणं तुम्हाला पुढे सादर करस नंतर बाकी जे काही शे ते मी तुम्हाला पुढे बोलणारच तर पहिले गाणं आयराणी भाषा दर 10 मैलवर लयमा तालमा सूरमा या नामात ती बदलत राहत पण जरी ती बदलत असती आठून समजा चोपडा भागले गौत काय चालणार आहे हा एक स्वर उमटस इकडे बगलांकडे जर गौत इकडे थोडासा नाशिक जिल्ह्याला लागी जण अरे इथं खात नाही का तुले असा एक सुर उमटस परत इकडे जळगाव जिल्हा ना या भागली जर उन लेवी बोलली ना थोडासा मिक्सचर येते ना मायरणी मा खरंय तुले कळत नाही खरंय तुले म्हणजे कशी भाषा बदलते अर्थात आयराणीमध्ये किती लय वेगवेगळे म्हणजे असं ते नाव सांगणं भावार्थ आयराणी बोलताना प्रत्येक बोली भाषा 10 मैलवर थोडं लय मान त्यानं बदलत राहत परंतु तिना गोडवा जोजे तो गोडवा आपला खानदेशी भाऊ त्यानं गोडवा जाणील येतील असं काही थोडासा सांगसूत तो समजी पण बाकीना ज्या आजूबाजूना जे लोक येत त्या म्हणतात तुम्ही आयराणी आमले जरी बोलता येत नाही पण ती ऐकल्या आमली इतकी गोड वाटस की ती ऐकूच वाटस देखा आपण बोलतस तर त्यांना गोडा जो आपण सांगतस तो त्याला आपलं पटस पण आजूबाजूना जी असली तिथले बोलता येत नाही पण त्याला ऐकायला गोड वाटस त्या म्हणतस की आमले गोड वाटस हाई जे शे येण्यावरतून तुम्ही आपण वैका की आपल्या आयराणी भाषेमा काय कस शे काय दम शे आणि तिनं मग काय साहित्य दडेल शे
हाय आपण समजले आणि तिनं मान वाढवले तुम्ही आम्ही समजाच ज्या बी कोणी होती साहित्यिक होतीन पुढारी होतीन नेता होतीन कार्यकर्ता होतीन किंवा गाणं रचणारा होतीन ओव्या म्हणणारा होतीन अनेक प्रकारना कला माध्यम गाणं म्हणणारा या भाषामयीन अनेक ज्या ज्या बी होती साहित्य होती पुस्तक लिहिणार कादंबरीकार या भरपूर शेतस तेच तर असं लिखी ठेव की तेच खरंच धन्यवाद देव तिथला थोडा आहे की तेच ती कितला वर्षापासून तेच ना दहाव्या बाल वगैरे म्हातारा वगैरे आधी तेच ती जावानी तयारी होई राहिली तोपर्यंत तेच आयराणीले संग्रहित करा करता काय नाही प्रयत्न करत देखा दादा मसूप वगैरे हेच ते सुद्धा आयराणीले म्हणजे कितला तेच नाही कंड प्रकाशन काय परत बापू हाटकर हेच तर जोरदार प्रयत्न चालू आहेत तटून सुभाष आहे रे धुळा जिल्हा मधला तेच ना तर आता असा प्रयत्न चालू आहे की एक दिवस तेच नाही 1 तास भाषण दिन आहे रे भाषेवर तेच तर खूप खूप धन्यवाद व्यक्त करवा अहो असा काही पाऊस आहे रे तेच ती कादंबरी लिखी तेच तर पीएचडी काय या बोली भाषेले काहीतरी सरकारी मान्यता यावले जो हा जो प्रयत्न चालू आहे खरोखर आपली जाती फुगीस तेच त्या धन्यवाद देवा थोडा आहे त्यासनी जे प्रयत्न करत पण त्याचा प्रयत्न यश सेवा करता थोडस कुठलं तरी राजकारण माध्यम आहे थोडासा टेका जर भेटी घ्या तर ऐराणी एक दिन वर जाईल ये ना मा शंका बिलकुल येणार ठीक आहे मी ऐराणी भाषा ये ना माध्यम आहे पहिले तुम्हाला पुढे एक गाणं म्हणस नंतर मग जे काही पुन्हा ज्या गाणं आहेत मना कार्यकाळमा या शाहीर लोककला मी जो शिरनो त्यांना मा हिंदी मराठी ऐराणी या गाणं लिखी डेले पण आज आपला स्पेशल ऐराणी कार्यक्रम ऐराणी कार्यक्रम मातलं पहिलं गाणं ऐराणी ना मान म्हणेसन तुमनं पुढे भाषा ऐराणी हे गाणं तुमनं पुढे सादर करते भाऊ ऐका भाषा ऐराणी राणी खानदेशनी भाषा ऐराणी राणी खानदेशनी गोड तिनी गोड रशानी ऐराणी बोली ऐराणी बोली मन माय बोली अम्मी माय बोली ऐराणी बोली भाषा ऐराणी राणी खानदेशनी भाषा ऐराणी राणी खानदेशनी गोड तिनी गोड रशानी ऐराणी बोली ऐराणी बोली मन माय बोली अम्मी माय बोली ऐराणी बोली धर्म गेली गाव मा खानदेश मा डंका तुना पुरा धर्म गेली गाव मा खानदेश मा डंका तुना पुरा समजा खानदेशीस ना मुखमान मिरस्तू ना तोरा तुन ठिकाण बहुशे मजान तुम ठिकाण बहुशे मजान जडे तडे गणेश दर्शन ऐराणी बोली ऐराणी बोली मन माय बोली अंधी माय बोली ऐराणी बोली कोटे तू सर वाकडी कडू कोटे ताट कोटे नरम कोटे तू सर वाकडी कडू कोटे ताट कोटे नरम कोटे तू शानी गैबानी गोटे गोड तुरड गरम तू
नसबावनी कठीण कहानी, तू नसबावनी कठीण कहानी, ध्यान मनली तो जानी हिरानी बोली, हिरानी बोली मन माय बोली, अम्मी माय बोली, रानी बोली. नवरंगा ढंग देखी मराठी येडी समजी आज, नवरंगा ढंग देखी मराठी येडी समजी आज, चौथा खूप होशार शेत समजी म्हणलंच बारी भर, किंमत तूनी शिवानी जानी, किंमत तूनी शिवानी जानी, बैन बैन पुढे तुले आणि हिरानी बोली, हिरानी बोली मन माय बोली, अम्मी माय बोली, रानी बोली. अशी आपली आहे रे आमनी जी सुरुवात वहिनी या कला क्षेत्रामध्ये येवालय. तसं जुनी 11वी पास होईसनी आम्ही गावात ज्या काही सवंगडी होतो त्या सवंगडी कोणी कथा गायत ज्या गावामध्ये राहिल्या त्यासनी विचार काय आपण काहीतरी कला क्षेत्रामधलं काहीतरी नाटक बसवायला पाहिजे, काहीतरी गाणं म्हणायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणत असलेले सांस्कृतिक हा शब्द मराठीची तो शब्द आपण ऐराणीमावे वापरतोस. सांस्कृतिक म्हणजे समाज प्रबोधन करता काहीतरी या ज्या काही कला प्रकार जोशी तो समाज प्रबोधन करतात मित्र. तर आम्ही आमना गावमा 11वी पास झाल्यानंतर विचार घ्या, कोणी ढोरे चरणार, कोणी गाड बैलवर भाडं करणार, कोणी किटी चाले जाणार, मजुरी करणार, कोणी हमाली करणार. आमना समजा ज्या मित्र होता थोडस घरगुती काम करणार, महाजन, पाटील, माळी, चौधरी, तुम्ही सांगू मुसलमान सुद्धा भाऊ असा अनेक कलाकार आम्हाला या संगमात जोडणार. त्याचं नाव सांगा सुतार समाजना राजू शेलार कैलासवासी जाया. तो तर इतका सुंदर दिशी एक कैलास रामदास पाटील देवळीना 8 नगर देवळा महाराज एकदम सुंदर श्री पात्रले लोके पैन झाला आहेत. अरे बापरे होत पर्याशी म्हणतात त्याला पैन झाला हार न पडे. तडून तुमले सांगू नामदेव सोन्नी सुद्धा बाई देखतात समोर तुम्ही श्री पात्र एकदम सुंदर करे. अजून बी तो मना टिकी संचे, अजून बी तो म्हणे साथ करी राहणार. पण आज आपला स्पेशल आहे राणी कार्यक्रम तसा व्यतिरिक्त आम्ही पोवाडा बी म्हणतोस. पोवाडा हा कुठून सुरुवात जाया, ज्या टाइमला आम्ही नाटके बसाडात त्या नाटकेस मग जुलूम सरपंच कुणी मायाचा संसार वारण्याचा वाघ चला भाऊ गाळा खाऊ तुमले सांगू असा पुष्कळ नाटके बसाडात आम्ही. त्या नाटके त्या टाइमले आईची प्रसार माध्यम होतं दादा, आई प्रसार माध्यम अजिबात नव्हतं. तर इथला कशेल कलाकार होता अमनावातला या जगन पुणेकर, कैलास टेलर, नामदेव सोन्नी, दोंडून अमृत महाजन, भाऊराव महाजन, निळकंठ एकनाथ, पोपट महाजन, समा मास्तर, समाबाई मुसलमान मास्तर. अहो कितला कलाकार सांगू. आज त्या नाही शेत काही शेतच काही चालना घ्यात, काही बाहेर चालना घ्यात. पण जदलो हाई मीडिया नव्हतं, तदलो आपले ऑफर ये
दूर दूर नगावनेच नाही अहो आहो नगर देवळानं नाटकवाला ते सरपंच कोणी पाटील बेवणीनं नाटक द्या का म्हणे इतकी दुनिया येस म्हणे बोलतस पाल विनो दे म्हणे त्या मग संप्या नाही ना काम करत मी संप्या नाही आणि नेमकं ते संप्या नाही ना जे डायलॉग मारत ते प्रति निळू फुले आता त्या टाइमला मला खानदेश ना प्रति निळू फुले म्हणे पण त्या टाईप बोलणं ती एक कसं होती कलाकारी होती त्या टाइमला ते नाटक बी त्या कसेल कलाकार ती एकदम थोडी जीव तोडी बसाडेल होतं मना सहकारीच ते जठीने जो तठीने ती गाजतच गई आणि आमला पर येतच गई और लोके मायानी दाबासवर बशी दाबासवर हा पोलीस सांगित खाले उतरा गणपती उत्सवले त्या टाइमला काय टीव्ही होत्या नाही तो लोके मायाने काय सांगू तुम्ही इथलं त्या हिराणी भाषेमध्ये जोर होता त्या नाटकी मराठी करी मग मजार करमणूक ना गाणं लावता मी आयराणीना काही मराठीना असं करमणूक गाणं लावू त्या बी ताल स्वरमा सुंदर लोकीला असा कधी नव्हता ऐकायला गोड वाटेत अरे वा काय झालं जबरदस्त गाणं आयराणी त्या टाइमला मी ढोरे चालू म्हणजे जेमतेम खेती नोकरी काही भेटली नाही मग जेमतेम खेती असताना मी ढोरे चालताना मला खिसामा एक पेन आणि एक वही राहील सुचलं की लिहू माझे छंद लागणं आमने समजा सवंगडी म्हणे कारण शेतकरी टाकी पार्टी ओपन मग त्या ठिकाणी मी एक पहिला आयरणी गाणं लिहू पहिला आयरणी ऐका दादा मनेवाली दारुनी गोट बर का आता ते दारुनी गोट लिहिताना मला समाजकडे देखताना आता मी तर म्हणत तो विषय आज बी चालू शे पहिले बी होता आणि पुढे बी राहील दारू बंद होणार नाही दारू बंद करा ना घर आपण प्रयत्न करा पण दारू काही बंद होत नाही पण एक समाज प्रबोधन या नाता घाल ते गाणं वेगळं पद्धत घाल तुम्ही सादर करीत आकडे ते तुम्ही ऐकेल बी होईल बी पण आज ऐका ते गाणं हो ऐका दादा मनी वाली दारू मी हाय गोट हो ऐका दादा मनी वाली दारू मी हाय गोट दारू पिनू मी गटगट अंडोल डालत गली दरी करू वट वट एक बहिणी खाटवर टाकेल वाला मट झोल गया तो ठेमना पोटी जाई खाट लोट धडकन जाई पुन्नू तेन बन जाऊ काया कुट धुरून करून गाया देऊन करून गोष्टी ताट गोठून एक जण गाया पोलीस लई उन्हाचट समोर माले पोलीस दिसणं एकदम जाडा जट त्याले देखी मग काय करू दादा लट पट त्याले देखी दारू उतरणी अर्धी फटाफट निघाले लागलो मी घरी घरनी वाट
गरज गरज ना खुर्चीचे कटकट अशी होती दादा मनी दारुनी है गोट हो सोडी द्या हो दादा तुम्ही बी दारुनी है छोट अशी दोट दारुनी गोट होती. हा एक विनोदी येतो मार्मिक होत म्हणली आणि एक त्या टाइमला आज हाई गाणं जोडले 1974 मा हे गाणं जोडेलचे दादा जो वन वन भटकूत नोकऱ्या भेटेनीत कामे धंदा करत ढोरे चारताना आज आमली शेतीवाडी सुटेल नाही आज बी खेती माती मा उभा आम्ही बी म्हणा काही जोडीदार बी उभा आहेत जसं बोलणं तसं टाइम दाखवतात. बाकी ही कलानी सेवा या कला माहीत समाजनी सेवा देशनी सेवा ही बाकी सुरू ठेवायची तिला ठिकाणी धरायची. मग पुढे या नाटकेस मग या गाणं त्या नाटकेस ना डायलेक्ट तर गाजतच गया त्या नाटके उठतच गया त्यांना मजुरी ते अंक वयत थोडीशी करमणूक करता या गाणं टाकून मग त्यानं मग आणखीन एक काही काय रे निघणार आहे मग दुसरा अंकाले काय करानं दुसरा अंकाले काय करानं आता कसं आता हाई प्रतिभा म्हणजे काही मी काही कुठलं कॉलेज शिकायला जायला नव्हतो ना आणि या कवी लेखक शाहीर वगैरे असते काही कुठे शाळा बी न्यायची हो आई देवनं करणं देणं रास आई देवनं करणं देणं रास म्हणजे जे सुचणं आई समाजना जे आपले दिखणं अरे चला हाई दिखणं ना हाई असं व्हायला पाहिजे हाई नको व्हायला पाहिजे म्हणजे ते नाव लिखणं मायर आणि मा आता कुटुंब मा आज अशी काही पद्धत छे दादा हो काही घेतले बायको चांगली भेटस तर नवरा चांगला भेटत नाही काही घेतले नवरा चांगला भेटस तर बायको चांगली भेटत नाही असं विषय. मग असं काही की देखी सर मला म्हणले वाटणं की कवाड कष्ट करणारा नवरा आणि तिले संसारमा साथ न देणारी बायको हे नावर त्यानं मन त्यानं डोकं त्यानं म्हणजे लाल होत असतो आणि काय मग नशीब फुटणं मी एवढा चांगला माणूस म्हणजे सण त्यांनी जी सगळे जोडेल रास त्या सगळे जोडणारे तू बलावस गरबालाही धाडस आणि तू घराना सांगस घराना सांगताना सांग की मना असं अरे शेवटी संसारमा जगताना संसार जगणं सुद्धा एक कला आहे कसं जगायला पाहिजे. बायकोनी नवऱ्याले साथ नवऱ्याने बायकोले साथ दोन्ही एक विचार जर असणार हो नवऱ्यानं पीठ तर बायकोने मीठ तर संसार चालत नीट अजून म्हणजे ती काही खोटी नाही दादा हो म्हणे थोडासा हा एक भाग मार्मिक थोडासा सुंदर आयरणी भाषामा म्हणजे अंक झाया की माझं राय गाणं आम्ही टाकून अजून बी त्या गाणं सुरूच आहेत ते जिवंतपणा आहे तर ते ऐकत होते. नवरा जेस ते सगळ्या जोडेल रास सासरासले काही सासरांना भाऊसले त्याचे भले जाडेस भले ते विचारतस काय बा घरानं काय ते घरानं सांगस. होईल जीवन गया कटाई हो सकाराम तुकाराम पाटील होईल जीवन गया कटाई हो सकाराम तुकाराम पाटील होईल सांगा समजावून जाई हो सकाराम तुकाराम पाटील खेती बाड़ी में नहीं म्हणजे अशी कशी जोडी सगाई हो तुकाराम तुकाराम पाटील जोडी सगाई हो सकाराम तुकाराम पाटील इले 500 रुपयांनी लिहिली साडी इन एक महिना माता की फाडी इन संसारने अक्कल नाही हो तुकाराम तुकाराम पाटील इले सांगा समजावून जाई हो तुकाराम तुकाराम पाटील
अंगणात आईच्या पुरीने थोडीचे मिठाई हो सकाराम तुकाराम पाटील हिले सांगा समजाई उंजाई हो सकाराम तुकाराम पाटील आई कलिमा समजले हुबरी पडून आईच्या प्रेमात ते झगडच करस आई अशी कशी भांड खुदाई हो सकाराम तुकाराम पाटील हिले सांगा समजाई उंजाई हो सकाराम तुकाराम पाटील हिले दागिना धुंधात घडी इनी माहेरले जायसनी टाकत मुडी मने दागिना सुसवली हुई हो सकाराम तुकाराम पाटील हिले सांगा समजाई उंजाई हो सकाराम तुकाराम पाटील कावली में भरती ये खलगुर्री आई मांगे पुढे खायले शिरापुरी इन राज कशी नाही हो सकाराम तुकाराम पाटील हिले सांगा समजाई उंजाई हो सकाराम तुकाराम पाटील सोती शाहीर शिवा म्हणा एक रूप पदार करी घर हुना त्याला बी समजा खायली ना जुळी हो सकाराम तुकाराम पाटील हिले सांगा समजाई उंजाई हो सकाराम तुकाराम पाटील तर प्रत्येक त्या टाइमना जो टाइम होता तो जो मीडिया नव्हता टीव्ही नव्हता मोबाईल नव्हता काही तुम्हाला ते टेप रेकॉर्ड सुद्धा नव्हतं असं त्या काळामा आहे गाणं अंक जाय की मजर टाकना अंक जाय की मजर टाकना थोडं कळ जाय की थोडं बोला ना सासू सासरा जवई आंडेर सगळं काय जाय बिन असं नाही तसं समजाळणं म्हणजे प्रबोधन हा उद्देश आम्ही डोळापुढे ठेसनी एक कुटुंबमा नवरा आणि बायकोनी कसं राहायला पाहिजे असं या नवीन बोध देवाना आम्ही प्रयत्न केलेला होता देखा असा त्यावेळेला जे नाटके होते मराठी नाटके आहेत त्या नाटकेस ह्या ज्या गाण्यात टाकून लोकेशनी खूप करमणूक बी होई कारण करमणूक त्या टाइमला कुठलं साधन नव्हतं आता लहान लहान पोरेस ना आत्मा मोबाईल जसं पडला तसं देखील जो पडला देखील चालत राहू भरेल पोट एखादी डंगर भरेल पोट भरेल राहिलं डंगरानं ते असं चांगलं पोमेला जरी सोडत ते आगरे कत्रत चालस तसं पैकी आज जमाना व्हायची बरं का सरकाव पुढे नाही पडत सरकाव पुढे नाही पडत सरकाव पुढे नाही पडत सरकाव पुढे असं व्हायची म्हणजे अभिरुची म्हणत त्याले सुद्धा मराठी भाषा अभिरुची म्हणजे आवड आपल्या याला आवड म्हणतोस अभिरुची म्हणतोस ती अभिरुची आज ना ह्या घडीले की ना 3 ताफावडी जायचे तस म्हणजे पोट भरेल डंगर जसं आगरे कत्रस तसं पैकी टाइम आज येईल देखा त्या टाइमले शायमन तरी जाईन तर ढोरे तरी वाय त्याच टाइम ना 75-76 मध्ये लिखेल गाणं तो सुद्धा नाटके चालेल तेव्हा ते शायमन तरी जाय ढोरे तरी वाय आज बी ते गाणं चिरंजीवशी अफरवस पुरा खानदेश ते गाणं ऐकले आणखीन ते गाणं तुम्हाला पुढे असं संगीत नाटक अंक झाल्यानंतर करमणूक म्हणून ते गाणं तुम्हाला पुढे टाकू ते आज बी जटे आम्ही जातच तटे या गाणं आम्ही आज बी म्हणतोस अरे शायमन तरी जाय नाही ते डोरे तरी वाय शायमन तरी जाय नाही ते डोरे तरी वाय आले समोर आले जगन गंमत समजस काय आले समोर आले जगन गंमत समजस काय
नडेस न देखी गोशा कर 17 छाया हिडगल गोडची चोरस न 3 दिन चालला वाया रिकाम चोठाव मारत फिर संदिया रिकाम चोठाव मारत फिर संदिया श्रीमंतरी Welcome to Munnas Balayan Shaimao. Welcome na dek sa TV nilangan rat na dek sinimao. Nadas na mai pander tunda polis le manas hai. Nadas na mai pander tunda polis le manas hai. Shaimanderi. लपी चप्पी पे सिगरेट पीड़ी आज बीड़ी सका दारू करो गंजा बड़ी अरे तुमकी तरी माछोल दाई सौदाल समाय तुमकी तरी माछोल दाई सौदाल समाय श्रीमंतरी अभ्यास नाही शिजणार रंगणार या कच्चा दोड मास्तर बोलतोस मारतोस म्हणून जगून लागे शाय मास्तर बोलतोस मारतोस म्हणून जगून लागे शाय श्रीमंतरी आपला हातीन जेवढं होई तेवढं चांगलं करवा शाहीर शिवाजी मनस नाही तर रडशा दायदाय शाहीर शिवाजी मनस नाही तर रडशा दायदाय श्यामंदरी या टीव्ही नाही गेलो होत्या मग टीव्ही माझा आई पडेल काही 5-5 रुपयात 2-2 4-4 रुपयात काही तिकीट होईल एक खोली मग कोणी टीव्ही ठेवा की चालणार तड मग हळूहळू या नाटकी धीरे धीरे कमी होत गया तडली गर्दी कमी होत गई पण तरी आम्ही एका सोडाने आमना कार्यक्रम सुरूच ठेवा मग हाय गाणं म्हणतो बरोबर त्या टाइमले या पोरेस्टली म्हणले काही थोडस खोचे होई हाय गाणं म्हणजे काही बोलणं पोरेस्टले म्हणत हाय रिकाम चोट भाव मरत फिरत समधी आहे म्हणजे हाई गोष्ट आपल्या डोळ्याला दिसते म्हणे ती गाणं मग बांधी आणि ती प्रभू ते टुचायला पाहिजे म्हणे बांधी तर हाई हेरणं आहे आपलं एक लेखक कवी शाहीर कोणी बी असो नाही तेच ना काम त्यालेच मनवा गाणं जे समजले कर शान असं आप म्हणजे ती काही खोटी नाही मित्र आता हाई जाय पोरीसवर नदन का मग पोरी फिदी असेल पोरसले आई गाणं म्हणल्यानंतर पोरे पुरी पिरी असेल किरीगिरी म्हणजे पोरीसले म्हणत हाय यान बापनी ठेव शेवा त्या काही उठायला लागी जायत ज्या
त्यांना म्हटलं असतील नसतील त्या काही थोडासा उठीचं चाला चाला या फ्लॉवर उतर झालं ठीक शे बाबा ज्यांनी मनातला भाव वय खा तो उठायला लागणार म्हणजे बाकी ना द्या बरोबर चालला मग थोडस हावबी मी विचार करा इकडल्या पुरी हाशी राहिल्या इकडल्या पुरी हाशी राहिल्या यसले हसणार यसले चुकसच का नाही यानं अर्थ असं नाही की समजाच पुरी नालायक समजाच पुरी नालायक असं नाही पण तेच ना करता या हसतात ना आता या बी असतात त्या कसं असतं नाटक जाय हे 2 अंक द्या म्हणजे काहीतरी करमणूक साधन म्हणायचं ना आम्ही या गाणं टाकू मग कसं दिनभर साड्या बदलो मैं रिकम टेकडी पटत नाही पाहिजे मला जुनी रूढी नाही मला फॅशन ना अवतार मना न करा हजार फॅशन ना अवतार मना न करा हजार लाली टिकली बांगडी रान शिकणं छपडू छावरी सुरी गली आली मा फिरान माले येडू मटकनी भवानी चटकनी चांदणी माय मनस कोई मन बाप मनस रांगडी दिनभर कपड़ा बदले मांगे रिकम देखनी मैं मन फैशन ना अवतार मना न करा हजार कौशी पोरी मी जमाड आणि कसा करवा शिंगार तिथले सांग सांग दावसनी हुशारी मल्लीच रोजगारी कोणी सुग्रण म्हणूनच कोणी वाय दमडी दिनभर साड्या बघतो माहिती रिकम देखणी पटत नाही बाई मला जुनी रूढी मैं मन फॅशन ना अवतार मना न करा हजार चायर शिवा मन सामले साधे बाधे रावा चायर शिवा मन सामले साधे बाधे रावा न बदल फळन भारी कपडा देव नाम भोजवा काय हाऊ सांगस यान कोण नाही कस वचनराव करतात आपली फिरस कोपडी दिनभर साड्या बदलो मागे रिकाम टेकडी पटत नाही बाईजी मला जुनी रूढी मैं मन फॅशन अवतार मना न करा हजार फॅशन अवतार मना न करा हजार मग इकडनं फिदी असायला लागतंय तुम्ही हसणार तुमनी बाई पिढी गी आता तुम नारू बोल या फिदी असायला लागणार पेटम फट बादम काय ना म्हणजे प्रबोधन म्हणजे कपडा नेसाना आपली जी परंपरा आहे स्त्री ही भारतनी शान आहे आपला देशनी शान आहे आपला मुलुकनी शान आहे स्त्रीले अंगावर वस्त्र हे स्त्रीनं संपूर्ण शील संरक्षण म्हणे सर या गाणं
मार्मिक जोडाना मानला येतो हाऊस एवढा दादा हो की एवढी बी मर्यादा सोडू नका की आपलं आंग या मग दिसत नको पाहिजे. फॅशन असवा पण ती कशी असवा साजे शोभी अशी असवा पण असेल इथलं अंग उघडं प्रदर्शन करणं आपण अलीकडे त्याला परिणाम बी देखाल की हाई जी नजर हाई नजर हा एक जगना कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यानं कोणा कॅमेरा कसा तर कोणा कॅमेरा कसा तर कोणा कॅमेरा कसा काय होय नको ते घडच आणि त्यांना कोणीतरी तुम्ही आपली माय बहीण सापडी म्हणे सण काही गोष्टी खोल आहेत इथला खोलमा मी जात नाही पण तुम्ही समजदार आहे तुम्ही समजी लेशात की श्री सौंदर्याले शोभे साजे असं साज आपला महिलासनी करायला जो हे या गाण्याला भावार्थ असा आहे की भलतच नेसू नका भलतच अंग प्रदर्शन करू नका हे आमचा उद्देश प्रबोधन म्हणे आम्ही असं नेहमी सांगतो. शाहीर म्हणजे मी स्वतः शाहीर जाऊन मला पटीने मी शाहीरचे असेल पण मी स्वतःला शाहीर म्हणे नाही जवळ पोवाडा लिखा काही गाणं लिखा. गावमान स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र बंडू जोशी या शाहीर होता तेच नाही कलापथक होत त्या कलापथक मा बाहेरनी बी मंडी होती काही गावनी बी मंडी होती त्यासले काही माहितीच आहे की आपला गाव मा असा एक पोरे आहे कुणबी ना तो असा जगानं म्हणत त्याला बलाई झाडा म्हणे त्याला बलाई झाडा मला निरोप झाडा मी तडे गो म्हणे म्हण रे म्हणे तू गाणं म्हणे मी गाणं म्हणत काही पिराजी सर नाही त्या काही चालीस ना त्या काही पोवाडा आहेत त्या पोवाडा ऐकी एक दोन कडवस ना काही पोवाडा रचतात ते म्हणी ना कडत मग त्या टाइमले त्या शाहीर असताना तेच माले शाहीर म्हण अरे तू शाहीर आहे म्हणे तू शाहीर आहे म्हणे म्हणून येणार अर्थ असं रे बघ की मी मना तोंडी गई माले शाहीर म्हणले ना नाही तर अलीकडे असं लोक आहेत ना चौथाच पदवीला येत शाहीर सम्राट हा 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 नका काही पात्रता व्हाय ना स्वतःला शाहीर सम्राट म्हणले ती पण मला बुद्धी ते काही पटत नाही कोणीतरी तज्ञ लोकच नाही आपली ती पदवी देवाले पाहिजे पदवी दुसराच नाही देवाले पाहिजे तवय ते खरं म्हणवा नाही तर स्वतः स्वयंघोषित संत हा 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 कसा ना कसा काही कसा ना ठिकाणा राहत नाही स्वयंघोषित संत म्हणजे पदव्याला येतो अरे काय पदव्याला होतस जगाला येस म्हणून काही आंबररा पाडा बांधी नाही येत काहीतरी समाजनं देशनं लोकेसनं माय माता पिता भाऊ भंगी ऋषी ऋण देव सर्वस्न ऋण फेडा करता कार्य करा करता यांना करता त्यांना जन्म हाय समजू लेवाला आपले साधू संत कीर्तन म्हणून सांगतात बोध देतच आपले जन्म कसा करतात जन्म या भूमीतून काहीतरी चांगलं करी जाणं कर्तव्य ऋण फेडणं याला खरं जन्मानं सार्थ म्हणायचं या माध्यम ज्या कलाना माध्यम जे लेखक जायात कवी जायात शाहीर जायात भारुडकार जायात कीर्तनकार जायात ज्या बी असतील पोवाडाकार असतील ज्या बी असतील कादंबरीकार असतील लेखक असतील नाटककार असतील प्रवचनकार असतील त्या समाजना प्रबोधन करा करता त्यासनी लेखनिमान समाजनं हित समाज हा कसा उजळे निघी यांना करता त्यासना अथक प्रयत्न राहतस ही गोष्ट तेवढीच खरी. आपण अनेकदा येणं त्यानं भाषण बी ऐकतस यानं त्यानं कीर्तन बी ऐकतस यानं त्यानं असं बी ऐकतस परंतु त्यानं मान जी कला समाजना हित डोळ्यासमोर देशनं हित डोळ्यासमोर ठेवताची जो कलाकार जो जी कलामय समाज राष्ट्र ही जो जोपासत हुई तेरेच ती कला मनाना खरा अर्थ प्राप्त होतो नाही तर बाकी काय गल्ला भरू कलागंज येतीस हो गल्ला भरू कलागंज येतीस की ते नावाईन समाज नासाले नको पाहिजे देशनी संस्कृतीना सत्यानाश उडाले नको पाहिजे हे आपलं म्हणणं आहे. कला म्हणजे शिकणं काय कला कोणती असवा कोणती नसवा कला जरूर असवा पण ती कला माहीन माणूस घडाले पाहिजे येणारी पिढी घडाले पाहिजे हाही ती कलाना अर्थ आहे. म्हणजे या जे काही फेसबुक ओपन आहे अलीकडे आता ते लॉकडाऊन असल्यामुळे काही कार्यक्रम करता येतात नाही गरज पैशाचं यांना माध्यम आहे आपण ऐकी राहिलो ऐकलंच पाहिजे चांगल्या गोष्टी जरूर ऐका पण ज्या वाईट गोष्टी दिस त्यावर चिंतन मनन करीस आणि जी सार शेती निवडील आणि बाकीनं सोडी द्या पण बाकी नसले थोडस लहान तोंडी मोठा का असले बाकी नसले वाईट नका वाढू द्या पोट करता कला जरी असली तर म्हणीस त्या कलाना काही दुरुपयोग करीच नाही ते समाजमा असं काहीतरी विकृत तयार होईल पिढी विकृत तयार होईल असं पाप मात्र त्या कलाकारांनी करू नये हे आमनं एक सांगणं मी तेवढा म्हणजे काही मोठा या मोठा संत किंवा महात्मा नाही एक विचार सुविचार म्हणे मी तुम्हाला पुढे हा विचार मांडर म्हणे हा विचार
या शायरी लोककला माध्यमाने आम्ही मांडत गेलो. तर तदनंतर काय झालं, या माध्यम वाढणार, नाटके बंद पडणार. नाटके बंद पडी सिनेमा आम्ही काय करा बा काही वर्ष पोवाडाच मग आम्ही इंटरेस्ट दिला. मग छत्रपती शिवाजी महाराज पोवाडाचा मराठी मा तो गाजणार, तो टीव्हीवर गया. राणा प्रताप हिंदी पोवाडाचा तो टीव्हीवर गया, तो गाजणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोवाडा लिहा तो गाजणार. राजर्षी शाहू महाराज पोवाडा लिहा तो गाजणार. लोकमान्य टिळक ना लिहा, महात्मा फुले ना लिहा, अनेक अण्णाभाऊ साठे ना पोवाडा लिहा. पोवाडा असा 60-70 पोवाडा लिहा त्या मराठी मायात. आता ऐराणी गाणं आज आपला विशेष फक्त ऐराणी. त्याला काही मी अलीकडे ज्या काही लिखेलच ते मी नुसतं वाचिसन तुम्हाला पुढे मानस, नंतर जे काही गाणं आहेत त्या गाणं मी तुम्हाला पुढे म्हणणार आहे. तर त्या ऐका. ऐराणी ऐराणी चवदार साजूक तूप जसं गावरानी. ऐराणी ऐराणी चवदार साजूक तूप जसं गावरानी. ऐराणी ना चवदार पण म्हा बेसक नकोच डालड्यानी. बेसक नकोच डालड्यानी. आपली ऐराणी भाषेला जर वजन प्राप्त करी द्यावा ना विभाव सोन दादा सोन, त्यांना डालडा म्हणजे काय त्यांना मी फोड करत ना पुढे. डालडा म्हणजे गंदा शब्द. डालडा म्हणजे गंदा शब्द. भेटी का बेचक मा आनंद. आता ऐराणीले जोश आणि वजन यावा करता गंदा शब्द जर आपण टाकत तर तिनं वजन वाढी का म्हणीसन. डाळला म्हणजे गंदा शब्द. भेटी का बेसक ना आनंद. चव जाई वाकडा तोंडे वती. आई गोडशी समजी लेवानी. ऐराणी ऐराणी चवदार साजूक तूप जसं गावरानी. चवदार पणले पारखा बेसक करू नका बर का. चवदार पणले पारखा बेसक करू नका बर का. चांगला बोलरूप दागिनास्वर सजाडू आपल्या ऐराणी. चांगला बोलरूप दागिनास्वर सजाडू आपल्या ऐराणी. ऐराणी ऐराणी चवदार साजूक तूप जसं गावरानी. ऐराणी ना चवदार पन्मा बेसक नकोच डालडानी. कधीच नको वानमा घाण. कधीच नको वानमा घाण. वाढव ऐराणी ना मान. वाढव ऐराणी ना मान. समजा जगले वाटो हेवा खानदेशनी भाषाले बोलानी. समजा जगले वाटो हेवा खानदेशनी भाषाले बोलानी. ऐराणी ऐराणी चवदार साजूक तूप जसं गावरानी. ऐराणी ना चवदार पन्मा बेसक नकोच डालडानी. मोठासी मनवर धरवा सुसाड शाहीर शिवा. आणाना पुढे ऐराणीले कौलंबर मागे ठेवानी. कौलंबर मागे ठेवानी. अरे तिला पुढे आणा ना. तिनं मग कस आहे पण तिनं मग गंदा सबत ना डालडा रूपी शब्द तिनं टाकी तिनं मग बेसक करू नका. तिले वजन जर प्राप्त करी द्यावं होईल तर चांगला शब्द वापरेसन तिने शान आन मान वाढायला पाहिजे. ऐराणी मा दम छे. या आपला कथाकार कादंबरीकार तेच ज्या ऐराणीवर संशोधन करायची तेच पटाडी देना. तेच पटाडी देना. हया आपण जानी लेवल पाहिजे मानी लेवल पाहिजे हयाती तेच संपूर्ण हयाती त्यांना मागाली. मित्र ऐराणी करता तुम्ही आम्ही समजा जोर लागायलाच पाहिजे. ती 1 करता 2 करता 4 करता 8 अशी पुस्तक नाही सनी. तिने अभि महाराष्ट्राले आस्वाद जावाले पाहिजे, समजायला पाहिजे, शाळेमध्ये बसायला पाहिजे पुस्तक. तिनं मग काय नाही ती चवदार साजूक तूप गावरानी एकदम भारी आई पटाडी देणं. काही कवी वैयात राजा माझा नामना गाव ना होता त्याच्या गावले राहणार पण ते नगर देवळाना अशी संधी कधी नगर देवळाला डोकणे आई मी एक सांगायला लागू जाईल पण ते राम त्याबद्दल आपले अभिमान तेचने ऐराणीवर आयुष्यभर कविता पुस्तके लिखा राजा महाजन. काय सांग या नगर देवळाना माध्यमा कलाकार शेत. या नगर देवळा माध्यमा कलाकार आहेत. मासगीर बी शेत आयऱ्या वयासवाला शेत शाहीर येतच बारुडकार शेतच कीर्तनकार शेतच बराच कलाकार शेत. जेवढं होईल तेवढं करायला प्रयत्न आम्ही कर राहिलो. ते ऐराणी भाषा म्हणजे आपण जशी मराठी हिंदी प्रत्येकना कल्पना मा समाजकडे देखताना तो माणूस काहीतरी देखस आणि ते देखताना त्याला ती कविता सुचस काव्य सुचस आणि तो त्यांना बांधण्याचा प्रयत्न करीत समाज पुढे मांडण्याचा प्रयत्न करत की त्यानं काय म्हणणं आहे या समाजमा काय उणीव शे
ही उणीव जर बाजूला जाईल तर हा समाज एकदम दव्याभ्रम उजायामय आहे त्याचा अथक प्रयत्न म्हणे सर. आणि एक कौटुंबिक विनोद आहे तुम्हाला पुढे सादर करायचे. आता एक माहेरवाशी रास सासरवाशी सासरला जायला रास सासरतून येस तिने मैत्रीण नदीवर बसेल राहतीस तिना बद्दल बोलतीस गप्पा मारतीस थोडस हेटाणी करतीस ती मजाक करतीस तर ती ऐकलीस ती सांगस मग तेव्हा त्या बोलतीस नेव बेन तुना बद्दल नाही असं तसं एक संवाद वस आयराणीमा बोलतेस तर ती हिंदू आणि शिंदू नदीना काठवर धोताना त्या कोटा पाडतेस आई एक आपल्याकडे खेडागाव चालची आता कुठे नदीचे पाणी हो पहिले पाणी राहत दोन देव आहेत बाय येत तडे समजा गावनं काय राहते तेवढे साव्या बोला हा पोट भरीत मन भरीत चाविले आता काही तसं राहिलं नाही. आता दार्शन नाही येतच नाही वाट देखत बस समजा जग चित्र बदली गेली तर त्या टाइमने ते गीते जसं ह्या गाणं रचा होता त्या टाइमला ह्या गाणं सुद्धा आम्ही नाटक न एक अंक झाया म्हणजे या गाणं त्या टाइमला आम्ही म्हणू. मग ते कसं मग काय त्या पोरी विचारतीस का माय आधी कधी रागेरी जरा सांग बोलव आपण तिने खूप पाणी चावी राहते हो असं तसं मग ती काय तुला काही रागी बरी होणे का काय जाय कसं काय जाय सांग बरं तू. मग ती सांग माय माले सासरे किंमत नाही व हिंदू शिंदू नाही जो तो मनावर दात काही व हिंदू शिंदू नाही माय मन फेराण्याचे खाण्या एकूण 113 शाण्या काम देखील जागीच बत्तीस त्या काण्यावर हिंदू शिंदू नाही तिकट साधाव सासुना जशी सर्रात मिरची पट्टा औरंगी जर का फसका उठणाव हिंदू चिंदू नाही साजरा सोडत नाही घर वायमार करस टर बिगर पेट्रोल जशी मोटर हिंदू चिंदू नाही मला देशे दस मुसया नाही काही कयावं हिंदू शिंदू नाही घरमाकार भारी झेट मतलब वागत नाही नीट ओघळ चलन गतवस्ताटव हिंदू चिंदू नाही शेतीस मंदा निरखा उपगाराना धंदा अंदा मांदा मोळे कांदा हिंदू शिंदू नाही बिचारा नवरा मन साधा कोणती घटना नाही ते गाना शेरमा खरा बुद्धीना उमराव हिंदू चिंदू नाही जो तो छानी आपली चुकी ते शांती आणि एकी शिवाजी म्हणे खरा त्या सुखी
कौटुंबिक तिले त्रास होत म्हणायचं ती सांगा एकत्र कुटुंब पद्धत मग कुठे कुठे असं वसवी हो म्हणजे हा कुटुंबामधला एक बोध की कुटुंब कसं असायला पाहिजे, कारभारी कसायला पाहिजे, देर कसा पाहिजे, सासू कशी पाहिजे, सासरा कसा पाहिजे. पडकानी घरनी लेक आपला घरमा जर उनी तर तिले तुम्ही कसबट समजू नका. आणि परकाना घरनी लेक बी जर तिनावर मायबापांनी चांगला सासरे जावाबद्दल काही पहिले संस्कार जर करेल नसतील तर ते बी काही उपयोग नाही. या बी आलटी पलटी दोन बाजू आहेत. एक सून मनीसन जावाना जर असेल तुमले तर पहिले तुमनावर त्या प्रचंड चांगला संस्कार व्हायला पाहिजे. संस्कार शिवाय किंमत नाही. आणि जवळ तुम्ही सून मनीसन त्या घरमा जाशात तुम्हाला चांगला संस्कार असतील तर त्या संस्कारावर तुम्ही त्या घरले पुढे आणू शकशात, त्या घरले तुम्ही शान आणू शकशात, त्या घरनी किंमत वाढवू शकशात म्हणे सर. आणि एखादी चांगली सुसंस्कार बाई जर त्या घरामध्ये येईल तिला जर संस्कार त्या घरामधला माणसाची तिला किंमत जर नाही दिली तर ती वैताग मग घर सोडीसन चालली जाईल. म्हणजे ते घर भूतकाना होईल. म्हणजे त्या घरले घर पण राहणार नाही. म्हणजे त्या घरले घर पण राहणार करता त्या घरना मेड्या सासरा सासू जेठ या नमा संस्कार पाहिजे तो ते घर हे घर मनानं लायक न रास. म्हणजे असा काही गाणा या आम्ही प्रबोधन करता या ईश्वर दत्त देणगीनं माध्यम लिखेल समाज पुढे अजून बी आम्ही त्या म्हणी राहिनो म्हणतस की माणूस जगताना आपली स्वतःने काय चूक करस ते स्वतःला कळाले जोईये. आई कलानं एक वैशिष्ट्य रस्त्यानं म्हणजे सांगा हा एक प्रकार आहे. मित्र ऐरणीनं गाणं ऐरणीनं गाणं तसं भरपूर आहे. तुम्ही आता ऐकी राहणार ऐकी राहणार ना. आणखी माझ्या काही मागतून उन्हा असते ना ते नंतर आणखी मी राम राम करत दादा. पण एवढं सांगतो सध्याना वर्तमान मग कोरोना काळमा ज्या काही सरकारने सूचना आहेत त्या आवर्जी सण पाळा म्हणजे कोरोना लवकर चाललं जाईल. आवर्जी सण समजत नाही आपण मन तन पासून ते पाळायला पाहिजे असं मी सरकारला होते का तुम्हाला सांगत. ठीक आहे आता आमले बी बाहेर पडता येत नाही, कुठे जाता येत नाही, कार्यक्रम होतात त्या विरुद्ध जायत आम्ही बी घर बसेल. पण ह्या ज्या कार्यक्रम फेसबुक न माध्यमाने होई राहणार त्या कार्यक्रम रमेश भाऊ धनगर सारखा एक शिक्षक रमेश भाऊ धनगर सारखा शिक्षक या गोष्टीला संधी देणार एक चांगली गोष्ट आहे की कोणता कोणता कलाकारांनी या माध्यमाने संधी बी भेट राहिली. आणि त्याचं म्हणणं काय या ऐराणीबद्दल अभ्यास व्हायला पाहिजे, या ऐराणीला प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, ऐराणी वाढायला पाहिजे. त्या आता मी तुम्हाला पुढे ज्या काही गाणं म्हणा बाकी नसते मी म्हणा प्रत्येकनी गाणं गाताना समाज मधलं काय जे गुण ते शोधीसन ते गाणं मग बाधिसन समाजले चार करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कसं आता आपण म्हणतो हो आता असं म्हणतो समाजमान अनेक भ्रष्टाचार बी शेतीनावर गाणं आहेत. पुढारी काही गोष्टी येते जाते मी एक पुढारी थोडस एक नंतर सांगतो मी. पण आता एक गाणं एक स्त्री अशी महिला आहे की ती जे काही म्हणत ते बरोबर आहे बा अचूक आहे असं तिनं म्हणणं ते तुम्हाला पुढे मांडत. नंतर ते राजकारण मातलं जे काही गाणं आहे ते निवडणूक या माध्यमाने ते गाणं मी तुम्हाला पुढे सादर करणार आहे. निवडणूक ना 3 पुढारी 3 पॅनल ते नंतर तुम्हाला पुढे मांडतो. तुम्ही पहिले ती बाईनं काय म्हणणे ते ऐकलं. काम न करता काम न करता बारी मास जीव येडा मनाव आणि इथला सबी पडतय मलकंद्रा प्रणाव. जैसे औरस रस्ता दरस घेत नाव 12 वाजसे औरस रस्ता दरस घेत नाव.
हाशी करोल गटानावा लासाबी कस लक लक टेवर बदलावस नक्सागर नावा बाई घर कस लक लक टेवर बदलावस नक्सागर नावा कमी तो महिना राजे या संसार करता माहेरले रासमी 3च महिना बाई संसार करता माहेरले रासमी 3च महिना साबी मनासारखी सुगरण गरमा हुईगा कोणावा मनासारखी सुगरण गरमा हुईगा कोणावा तो गमरापण आहे. आता ह्या गमरापणामध्ये तुम्ही काय समजाले ते समजेल. हो खरं आहे का काय म्हणावस की मला इथला सभी गमरापणा पटत नाही. मार्क देऊ खरंच मार्क देऊ. बर मग ते आपण राजकारण हा विषय पहिले तुम्ही मी बोललो होतो. राजकारण विषय असा आहे राजकारण विषय असा आहे गाव ग्रामपंचायत गाव 3 पॅनल राहतात. 3 पॅनल मा 3 पुढारी 3 पुढारीचा पॅनल मा प्रत्येक जण आपापला परिकल्पना निवडणुकी तयारी लागेल. जे गाव सावडे लोक पटेल जे लोक पटी राहणार विचार करा कोणले यंदा निवडी द्यावाना पहिला जुनाच किती ठेवाना का नाही ठेवाना कोणी काम काय कोणी नाही काय बाकीना जो तो त्यांना परिकाल राहतच. कोणी कोण चोंडक कसं वाजस काही भेटणं म्हणजे तत्ना चोंडक वाजिले हो आताना भेटणं म्हणजे आताना चोंडक वाजिले हो. आणि काही गावांना असा नमुना राहतस की समजाकडून चोंडक मारत फिरतस समजाकडून चोंडक मारत फिरतस. काय सांगा अहो राजकारण विषय असा आहे माणूस पागल कर टाकस गण गुणात गण गया. पण विकास गावना विकास विकास हा शब्द मराठी त्याला प्रगती म्हणतात की तो बी मराठीची. हो पण गावना जो सुधारणा व्हायला पाहिजे ती सुधारणा 100% वसका होत नाही. शायरी नाता काल सांगत वतवी 100 मानी एखादी गाव 100 मानी एखादी वतवी त्यांना बद्दल मी टाळ्या दिले धन्यवाद. पण या 3 पुढाऱ्यांनी गाव बांध जवळ आपलं पॅनल वर एक मार्मिक त्यांना मान मी आम्ही एक कल्पना मी मांडेल
एक नी खोन कोंबडा तो म्हणत म्हणे कोण कोंबडा मला पॅनल कोंबडा ना पॅनल निवडी द्या. दुसऱ्याने बाटली तो म्हणत म्हणे बाटली मन पॅनल बाटली रे पॅनल म्हणा पॅनल निवडी द्या. आणि तिसऱ्याने कोण बाई तो म्हणत आमने चित्रमा बाई आमले बाई ना पॅनल निवडी द्या. बाई बाटली कोंबडा 3 पार्ट्या 3 पॅनल जो तो आपला प्रचार सुरुवात होईल. लोके बी म्हणतस काय करा लोकेश नबी मन असं होईल आता काय सांगा. खर तर लोकेश ना आत्मा लोकशाहीशी तेचनी जरा नीट विचार करा तरच गावनं चित्र पलटू शकत नाही तर नाही अजिबात नाही. एक आधी टाई वाजत नाही भाऊ एक आधी टाई वाजत नाही म्हणजे गावना लोकेश नाही. हा जो अंतरीना लोभ आहे त्या लोभले एखादी खळावर फेकी द्यावर पाहिजे. गाव करता स्वतः एकला ना करता मतलब करता नाही. ज्या गावात थोडासा मूड भरलो की मतलबी राहतेस त्या मतलबी लोक समजा गावना बंदकाला टाकतस. मग पहिला पुढारीने बाईक लिहस का रे तू कोंबडाच का बरं एवढा म्हणजे तो पायडी लवकर बांधतेस तो निरपराधी प्राणीची लोक लवकर उठाडस जागे करस असं करस तसं करस तो त्यांनी पढाई मारीस नाही. त्या कोंबडानं गाणं मार एक कड होतून ना पुढे मी ते माणूस चिंता करू नका जाहीर करी उमेदवारी माले उडी द्या हो गावना मी पंच पुढारी. देणार नाही धोका लावणार नाही दादागिरी मला निवडी द्या हो गावला मी बनसो पुढारी. पहिलं पॅनलला आई एक कडून दुसरा आहे त्या दुसऱ्याला निरोप द्यायला रास जुना बाईवाला ज्यांनी नवीन चिन्ह लिहिले समजाच ना नवीन चिन्ह बाई बाटली कोंबडा चिन्ह तसं तुम्ही समजले आता या चिन्ह काय तुम्ही समजी बी घेवी पण बाईवाला त्याचे निरोप धाडस त्या पहिलाले बी धाडस गेले बी धाडस ते असता गुपचूप तेचले बाई आपल्याकडे वयाडाना तो प्रयत्न करस काहीतरी कबूल करस पण त्याला माही फुटी जास अरे तुला पोऱ्याला नोकरीला नाही दिसू पुन्हा पूर्ण लगन बीशी पुन्हा कर्ज बी फेड टाकसू पुन्हा आमक बी कर टाकसू अमक बी कर टाकसू काय नाही त्याला आम्हाला आम्ही दिस आणि त्याला वयाडीले त्यांना पाठीमध्ये जाहीर कर देस. आणि तो असं बोला ना पहिले आई तुम्ही आधी बोललो आई गाणं म्हणा ना पहिले गाणं झाल्यानंतर त्याला पण तू भेटस त्याला हे समजा सांगत त्याला पोऱ्याला नोकरीला येतो पण तो पहिले काय म्हणा बाटलीवाला आई माई अक्का जिभून नका जसे मी कोंबड कोणचे भरका एक कोंबडावाला गाणं होतं ते बाटल्यावाला पहिलं होतं ते बाटल्यावाला जाय आई कोंबडावाला नाही. ताई माई अक्का जिभून नका निवडणूक जसे मी कोंबडा कोणचे भरका निवडणूक जसे मी कोंबडा कोणचे भरका ताई माई अक्का जिभून नका निवडणूक जसे मी कोंबडा कोणचे भरका. कोंबडावाला बाटलीवाला बी जाय आता बाईवाला काय सांगत लोक तुम्ही म्हणा मागे तुमले काय लागी तुमने जे बी होई ते मी पुरं करतो
त्यांना 2 जण उठतच म्हणे का हो तुम्ही जुना माणसे अजून गाव सुधारणे. अरे त्यांनाच करता मला एवढा पाहिजे तुम्ही संधी द्या दादा हो. समजा गाव नाही सुधारत तर नाव ना झेल्या अन्न नाही, नाव ना झेल्या अन्न नाही. आई तुमले लिखी देस अभिवचन देस काय की राजकारण काही बी बोलणं काही बी चालणं तर ते आहे लोक खरं पडत असत आणि फोडण्यात म्हणजे मग देखायलाच काम नाही. मग तरी तो काय म्हणस बाटलीवाला तर आवरीले ना मी त्याला हो कुठे घेते बाटी मजारी गर्दी ना तो त्यांना मागे फिरस मग हाव काय सांगत दे काय शहाणा वशा आज आई शेवटना पाहिलेली मला संपूर्ण अनुभवशी त्या गावने नसा नसा मला माहिती आधी कोणती सुधारणा काय करा आणि कुठून कुठे काय करा नाही समजा मला माहिती. तुम्ही ये ना नादी लागू नका हो. या कोंबडावाला शीत करा तो बाट्यावाला तुम्ही वाढली ना त्याला शीत करायचे आपल्या चला मग चला मग समजा म्हणतात अन्ना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अन्ना आगे बढ़ो हम तुम्हारे बाप है. कोण बाप बोलला नाही, कोण बाप बोलला नाही नाही हा हा बोल नाही अण्णा मी नाही बोललो मी असं कसं बोलू हम तुम्हारे साथ है असं बोललो ना आम्ही कसं तुमना बाप तुम्ही आमना बाप शेतच असं जर कोणी बोली ना भाऊ आता बाकी त्यांनी जीप कापी टाकू बरं मग चला आता प्रचारले मागे या चला एक तर अण्णा मागे सुरू गावातलं लोक हात जोड त्याला हात जोड गावनी निवडणूक शे बाटलेवाला मागेची लोक नवल लागी रे फार मोठा पाठिंबा अण्णाला मागे भलती ताप आहे मोठा ताप आहे अण्णा मागे अण्णाला निवडी द्यावं समजा मन स्वभाव या अण्णाने आता कयामा पार्टी तिकडना मया मा पार्टी आता पार्टी तथा पार्टी समजाकडे पार्ट्यात गिड्या अण्णाने जेला अण्णा काही साधा माझा माणूस आहे. अरे बापरे जातानी तथा पार्ट्याच पार्ट्या आणि त्या हाटली उघड्या गर्दी ना अरे गेला गेले होईना अण्णा पण आणलं मानलं सगळे मग चला प्रचार चला अन्ना साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. सुरू राम राम मोठं भाऊ राम राम गरीब से राम 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 मोठं भाऊ राम राम गरीब से राम राम 5 वर्ष में यसमनी फेरी खडस तुम नशे का मनावर धंडवा मनावर धंडवा मनावर धंडवा पाईवर धंडवा. राम हो नाना राम राम हो तात्या राम राम हो अप्पा राम राम हो काका. चला रे या वार्डामा ऐकली तरी का मग ती मध्ये जाऊ या चला. अरे ते आजीनं डोक्यावर नवज उतारा रे काय रायल सायल गली अलिस्मा उदन शेतातून खड्डा रायल सायल गली अलिस्मा उदन शेतातून खड्डा दारू सट्टा जुगार आमना बंद करा शेत अड्डा दारू सट्टा जुगार बंद करा शेत अड्डा दारू सट्टा जुगार वचन दिन एवढं करा सांगस मत मन टाकू करसुनी लोकसेवा करसुनी लोकसेवा करसुनी लोकसेवा बाईवर ध्यान ठेवा. चला आई गेली ना त्या गेली माहित नका कोणत्याच वार्ड सोडांगा चला. अरे त्या नादान पळले जरा रे त्याची कड्यावर बघतोय अरे मग
बाई बाटली मटका जुगार आदत नाही मला गर्दी बाई बाटली मटका जुगार आदत नाही मला गर्दी गावनी कोणती बी सवलत नाही साधणार संधी गावनी कोणती बी सवलत नाही साधणार संधी कडीक मात कडीक पतत्ता घुसणं मी समज झाला नको चरता न येवा नको खुर्ची न येवा नको पैसा न येवा बाईवर ध्यान ठेवा काही बोलत आहे की देवानं बरं कोणत्याही शब्द देवानं नाही काय बोला ते पण फक्त ध्यान में ठेवा पुढे आपला हात मारा अनुभव कारण नाही उद्या त्या नावानं गेले म्हणतात राजकारण न्याय नीतीनं करतुम कीन सत्ताशे साधन न्याय नीतीनं करतुम कीन सत्ताशे साधन सत्ता साधन गाई करसू जनतानं रक्षण सत्ता साधन गाई करसू जनतानं रक्षण तांग संस्थाना जरूर हटला नीतीने आवरी लगा मनुष्य तो शाहीर शिवा मनुष्य तो शाहीर शिवा बाईवर ध्यान ठेवा राम राम हो तात्या राम राम हो अप्पा राम राम हो नाना राम राम हो मामा अशी निवडणूक आई जाई निवडणूक आता या निवडणूक ना जी ती मांडणी पद्धत आहे ती पद्धत मर्मभेदक शब्द असतात आपण ती मांडण्याचा प्रयत्न करायचो याना मन जो भाग शे काय म्हणतात आपण लेखी बोली सोने लागे गदाडाला टेम्प शेजिली इशारा असा जो काही भाग शे आयरने मनशे आहे आपल्या आपण असं म्हणतच हो हो समजदारले इशारा काफी समजदारले इशारा काफी हो निवडणूक ना असं आयता आम्ही थोडीशी झलक तुम्हाला पुढे मांडी पूर्ण कार्यक्रम जाऊ राहा तो ती अलगच मजा राहते समजा स्पेशल पॅनल राहस तर आयराणीनं पेजवर आज प्रत्येक जण आपापला परिघाल कोणी काही मांडण्याचा प्रयत्न करावे मी खरंच समजा कवी लेखक गायक ज्या कोणी आयराणीमा जसनी कार्यक्रम काय 2 महिना त्यासना मी खरंच आभार मानस की त्यासनी आयराणी करता आपलं जे योगदान देणं रमेश भाऊ धनगरी असनी जे आयराणी बोली भाषानं जे फेसबुक ओपन करेल त्या फेसबुकवर सगळ्यांनी योगदान देणं आणि आपला आयराणीले कसा मान वाढी कशी पुढे जाईल या प्रयत्नाने सगळ्यांना हातभार आपण लायले आणि मला आत्मविश्वास आहे असा फेसबुकवर रमेश भाऊ धनगर यसनी जे फेसबुक ओपन करे असं फेसबुकवर आणखीन काही पुढे काल येऊ आणि आयरणीना आन मान शान वाढा करता आणखीन काही कार्यक्रम जेव्हा राहिले होते ते यानं मग सहभाग लिहो आणि आयरणी ही संपूर्ण महाराष्ट्राला यावा वाटायला पाहिजे की ही भाषा आम्ही शिकसो आणि आम्ही बी बोलसो हिनं मग काय जमशी हिनं मग काय करते हे आम्ही दाखवली देतो आता एक शेवट न गाणं आज ना कार्यक्रम आज आपण ज्या समजा खानदेशवासी बंधू भगिनी मित्र मैत्रिणी लहान आबाल वृद्ध समजा ज्या काही देखील आहे ना त्यास मी धन्यवाद व्यक्त तर करच पण रमेश भाऊ धनगरले विशेष धन्यवाद देस की तेच एक पाऊल जे उचलं
आपला खानदेशीसना ज्या काही कलाकार होते त्या कलाकारांना तोडून काय आयरणीचे त्या आयरणीनं कसं स्वरूप छे ती कशी कशी कसा कसा रमान जायला कशी कशी ती मांडणी कोणी पौराणिक मांडी कोणी येरामा मांडी कोणी सामाजिक मांडी वर्तमान मांडी कोणी भविष्यातली मांडी कोणी इतिहास मधली मांडी प्रत्येक अनेक विषय जो तो जनताना परिकल्पने त्यांनी आपली मांडाना प्रयत्न करेल पण या भाषेला मान वाढाना हा एक मेव आपला प्रयत्न शे आपला एक अथक प्रयत्नाला यश येईल अशी आशा आपले जरूर पण एक कौटुंबिक गीत सासरवाशी हा गीत तुम्हाला पुढे सादर करत ऐरणी ते कुटुंब आम्हा सासरवाशीले सासरा काय सांगायचं सासरवाशी सासरवासी से पूरी कुल साजे अशीराय माहिर नहीं तू न सौदा कम जस तू काय बोलल तू भटकाय तू न झाला निराया झटका बोलाले तू भटकाय तू ना चालला निराया झटका शरण ठेवू जन्मी गावांनी दिसून टीका तुला तुले भान शेका कसा वाजिरना डंका तुला तुले भान शेका कसा वाजिरना डंका जेठ मोठ वडीलेसनी मर्जी समायव माहेर नाही तू न सदा समजस तू काय डोकावर पांगुटी अमनी आबरू साकस घरागाने डोकावर पांगुटी अमनी आबरू साकस घरागाने पैसा पक्षी ह्या आबरूनी किंमत आम्ही जास्ती मानी तशी राखी आम्ही पाणी आज भिषेकदार आम्ही तशी राखी आम्ही पाणी आज भिषेकदार आम्ही सावरवतीस मावल्या आम्ही ठेवतीस त्या सोहळ्यावर माहेर नाही तू न सौदा समजस तू काय घरमा घाल काय सांगू कोणले द्या घरमा घाल काय सांगू कोणले ज्ञान सोनन पालिस पितले घर में घुसता नकली वान बिन फिकर कमले कुछ दिखावशे हिंदुस्तान
जिनी संधी शोध समय तिले मन मखरी बाई जिनी संधी शोध समय तिले मन मखरी बाई आबूर न बोल जीना तीच तिनी खरी कमाई वैरशी हा मुद्दा भारी सांग शिवानी शायरी वैरशी हा मुद्दा भारी सांग शिवानी शायरी आता तरी ध्यान तू मनी मोठी सासरवाशी हा सासरवाशीला एक बोध होता की एवढं सासरानं घर तू गई सांगा ना उद्या एक संस्कारच राहतात ऐराणी मा आपण हे गाणं मांडले सासरा सांगत आहे पोरी हे संस्कारशील घरानं शे या घरानं मा असं उद्धडपणा असं वागू नको नराशीतून तू आब्रुमातून माहेर नाव निघायचं तू वाग तर मित्र आजपर्यंत आज आम्हाला या सुरुवात पासून म्हणजे जसं जर देखायला गेलं तर 74 पासून तर आजपर्यंत इतका वर्ष लोक आम्ही हा कार्यक्रम करत शायरी लोक कलामा आम्ही महाराष्ट्र शायरी परिषदेत जॉईंट झालो पुणा शाखामा जॉईंट होताना आम्ही पोवाडा असला कला पथकना माध्यमाईन संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला संपूर्ण जेवढा जिल्हा असतील तेवढा जिल्हा पालथा घालात अनेक तालुका पालथा घालात प्रत्येक ठिकाणी शिवजयंती राणा प्रताप जयंती झाशीची राणी संभाजी ज्या काही असतील किंवा विद्यापीठ मध्ये सुद्धा आपले बोलावणं म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपले ऐराणी बद्दल मोठा त्यातला जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ऐरणीबद्दल विनंती केली तरी सुद्धा ऐरणीना ॲडॅम आम्ही सादर करा शालेय कार्यक्रम राबडा इतकंच नाही कार्यशाळा सुद्धा आम्ही एक महाराष्ट्र लेवलवरली आमना नगर देवळामा राबडी त्या कार्यशाळामा संपूर्ण महाराष्ट्राना ख्यातनाम शायरी त्यांनी आपली हाजरी लई आणि आपली दमदार शायरी या नगर देवळामा साजरी केली घ्यात त्या अनेक दिग्गज शायरी आठी नगर देवळामध्ये पाहायला घ्यात गावने सुद्धा आमना नगर देवळाने सुद्धा एक फार मोठं सहकार्य दिसनी हातभार लायची कोणी 1000 पावती पाडी कोणी 500 पाडी कोणी 200 पाडी ज्यांनी जशी ताकद होती तसं त्यांनी पाडत कोणी स्मृतिचिन्ह देण्यात त्या टाइमला आमदार आरो तात्या पाटील होतात त्याशी सुद्धा सहकार्य करत बराचसा भाग तेसने उचला सिंहाना वाटा तेसने उचला नंतर आम्ही या ठिकाणी एक शासकीय शायरी प्रशिक्षण शिबिर राबवलं ते सुद्धा 21 दिवस न त्यांना बाहेरगावना विद्यार्थी काही स्थानिक गावना विद्यार्थी याची सक्रिय भाग लेणार 21 दिवस महाराष्ट्रातला आता शाहीर होणार तेसनी सर्वातले शायरी पोवाडा कोणी कसं का म्हणतस आई शिकाडी घ्या आणि आम्ही आमला नगर देवळाना जे काही मना सोबत जे काही तरुण आहेत आता एक पहिला बालपण पासून अत्यंत वयना 8-9 वर्षांना असताना बाल कुणाल राऊळ हा अतिशय 8-9 वर्षांना असताना 8-9 वर्ष असताना हा आमना सोबत यांनी ढोलकीवाजी हा काही प्रशिक्षण करेल नाही परंतु ते उत्तम ढोलकी वाजवत आहे उत्तम साथ तिने आजपर्यंत दिली काय सांगवा तो नुसतं शायरीच नाही पण कीर्तन मा सुद्धा तो वाजायला लाग्या कीर्तन मा सुद्धा त्यांनी पकवाजन वाद्य शिकायला लागल्या तर आमना ज्या कनाशी न रहिवासी आहेत त्या स्थानिकातील नगर देवळा कायम न रहिवासीच आहेत बाबूलाल मोरे या यसनी तमाशामान अनेक ठिकाणी कामे करीस या कायम ना मान राहिग्यात यसनी हार्मोनियमनी साथ आजपर्यंत मला मिळत राहिली आणि अजून बी त्या वाजी राहणार तेच वय आणि मनोवय 66 वर्ष तेच मनोवय सारखे आज जवळजवळ मला भाऊ सोबत त्या 15 ते 17 वर्ष जायना ते मला सोबतचे तटून भागवत महाराज या सुद्धा लहानपणी या कुणाल बरोबरच ते सुद्धा तबला पासून तर सांबळ पासून तर पकवास पासून तर नाली पासून संपूर्ण वाद्य देशने हस्तगत के आणि आज सुद्धा तीस या संगीत माहिती सेवा दी राहणार तटून नामदेव सोन्नी यसनं एक वैशिष्ट्य म्हणजे श्री शृंगार लोक पैसा लागाना
पैजा लागीस वैखान की बाईशे बाईवा म्हणणार हरी जाय आणि नाही माणूस म्हणणार जिकी जाय असं त्या नामदेव सोनी समोर बसायचे. तेच नवी होय मनापेक्षा 1 वर्षाने ते दाखला आहेत. मी 66 वर्ष आहे, त्या 55 वर्षाने आहेत. तटून या नवीन तरुण पोरगा शेडगे पाटील या डॉक्टर साहेब यांना चिरंजीव आहेत. यातली शायरी लोककलाने आवड आहे, यातली इच्छा आहे. हे पोळा आपण या भविष्यामध्ये गाजवू शकलो. तसं आणखी बाकीने मंडळी गैरहजेरी. परत सागर पाटील या सागर पाटील पाणीना उद्योग सांभाळीसनी जे त्यासनं ॲक्वा सांभाळीसनी त्या या आमना ऑफिसला ही सनी संध्याकाळी एक थोडीशी हाजरी देतच आणि कॅसिओ वाजाने ते एक म्हणजे प्रॅक्टिस देतच आणि गातच सुद्धा त्या सुद्धा सुंदर गातच. आणि परत गोशी मस्कर आहे नाव कवी क्षेत्रामा गाजले. आता त्या खानदेशनं एक उत्तम कवी त्यासले सुद्धा ते खानदेशनी चांगली ओळख आहे. खानदेश सोडी महाराष्ट्रभर त्यासनी ओळख आहे. कवी गोशी मस्कर या सुद्धा या ठिकाण अतिशय म्हणजे अँकरिंग जे म्हणतात आपण त्याला ते अँकरिंग त्याला काय म्हणतात आपण आयरनिमा सूत्रसंचालन मराठीत सूत्रसंचालन ते संपूर्ण सादर करतात आणि त्या बराचसा भारत्या उचलेले त्या सुद्धा गाणं म्हणतात त्याचे सुद्धा पोवाडा म्हणायचे. आतापर्यंत मना अंडरमा या प्रशिक्षण ज्या काही शिकेल पोरे असते प्रत्येकनी 2-2 पोवाडा पाठ करेल. पण त्या पोवाडाने येऊन आपल्या अहिराणी भाषांना जागर असल्यामुळे त्यामुळे मराठी भाषेला त्या पोवाडा त्या जवळजवळ 20-20 मिनिटांना 15-15 मिनिटांना पोवाडा त्या काही सादर करू शकत नाहीत. आपला विषय ऐरणीना आज या ठिकाणी जेवढी मला ऐरणी सादर करता होती तेवढी ऐरणी मी तुम्हाला पुढे सादर करेल. काही चुकणं होईल येडवाकडं त्याबद्दल मी तुम्ही समजासनी क्षमा आलेस आणि तुम्ही मला एक बालक म्हणीसन. कारण मी आजपर्यंत समजा कलाकार आहेस ना पायनी धूळ सुद्धा नाही. मी काय मोठा कलाकार नाही, एक तुम्हाला सारखा तोकडा मोकडा छोटासा कलाकार आहे. आणि तुम्हाला पुढे एक नम्र विनंती काल मी तुम्ही माफी मागस काही चुकणे मला क्षमा करा. आणि हा जो काही हॉल आहे या हॉलमा आता देखा तुम्ही अहो हॉल ग्रामपंचायतने आमना करतुकीने एक पावती म्हणीसनी आपला कलाकारांनी गावनं नाव उच्च काही बा करतुकीने एक पावती म्हणीसन हा हॉल आपल्या प्रॅक्टिसले संपूर्ण नगर जेवढा ग्रामपंचायत जेवढा निवडील सभासद आजी माझी जेवढे बी असतील चांगला विद्वान असतील सगळ्यांनी या गोष्टीला सहमती विसरी अहो जो हॉल आहे हो आपले देशनी कायम स्वरूपी या ठिकाणी प्रॅक्टिस दिले. यानंतर ही सांस्कृतिक कार्य म्हणून ही पावती महाराष्ट्रभर यांना छाप उमटेले महाराष्ट्रभर छाप उमटेले. या ठिकाणी अनेक मोठमोठा दिग्गज नेता भेट चालला आहे. या ठिकाणी अनेक असणार पदप्रमुख मोठमोठा कलेक्टर साहेब घ्यात मोठा मोठा प्रांत साहेब घ्यात मोठा मोठा कवी घ्यात लेखक घ्यात अनेक नामांकित शाहीर या ठिकाणी घ्यात. या ठिकाणी सगळ्यातले काहीतरी प्रॅक्टिस करायची एक संधी सोय उपलब्ध केली दिली. त्याबद्दल गावाला संपूर्ण आजी माझी जेवढं नगर पंचायत ना आपला ग्रामपंचायत सदस्य तेवढाच ना शाहीर परिषद आणि पुन्हा वतीला खानदेश होती का संपूर्ण त्या आभारी आज तर आजपर्यंत हे जे तुम्ही देख आणि ऐकत ते प्रत्यक्ष देखणारेच नाही. याबद्दल मी एकच विनंती करतो की काय जे बोध द्यावं ते कलाकारांनी एक उत्तम बोध द्यावा आणि भविष्यात जे काही चांगलं करता येईल ते जरूर चांगलं करवा. मला काही चुकलं त्याबद्दल मी पुनश्च मी तुमची माफी मागणार. आणि आज ना हा जो कार्यक्रम समारोपना कार्यक्रम ना जो मान आमना सारखा शाहिराचे दिना शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकार्याचे दिना त्याबद्दल या ऐरणी बोली भाषेनं फेसबुकना ज्या काही चालक आहेत रमेश भाऊ धनगर त्यासना मी पुनश्च धन्यवाद व्यक्त करत. आणि आजपर्यंत ज्या बी कलाकारांनी या फेसबुकवर आपली कला सादर केली त्यासने बी मी धन्यवाद व्यक्त करत आणि त्यासना बी आभार व्यक्त करत. आणि जेसनी आज हा कार्यक्रम ऐकीसनी गोड करली ना त्याबद्दल त्यासना मी धन्यवाद व्यक्त करत. राम राम समनासले राम राम भट्टासले राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.